परेश जो सलामीच्या भूमिकेमध्ये. दुसरा चेंडू वेगवान चेंडू अगदी खोलात टाकला होता हेमंतने, त्यावरती देखील उत्तर नव्हतं परेशकडे आणि निर्धाव चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी टाकण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र हेमंत. सुंदर अशा मॅचेस आपण पाहतोय या ठिकाणी. दोस्ती चषक 2025 मध्ये गेल्या आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहिली आणि आजचा आनंदाचा दिवस. भारत संघाने न्यूझीलंडवरती मात्र विजय मिळवला आणि चॅम्पियन्स बनला तो मात्र या विश्वामधला 3ऱ्यांदा चॅम्पियन्स भारत संघ ठरला. या दरम्यान 3ऱ्या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते परेशच्या बॅटमधून या ठिकाणी. ऑफ साईडला ही धाव. तदनंतर ऑन स्ट्राईक जातोय तो मात्र कल्पेश जाधव, ज्याने कर्जत प्रीमियर लीगमध्ये धुवाधार फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला वर नेऊन ठेवलं होतं. तो कल्पेश जाधव ऑन स्ट्राईक जातोय. एक ताकदवान खेळाडू धामोते संघाचा. त्या ठिकाणी आता मात्र हेमंतला थोडासा विचार करावा लागेल की कशा प्रकारे चेंडू टाकावा. 3 चेंडूंमध्ये जरी 1 धाव असली तरी आता कल्पेशवरती जबाबदारी. पहिला चेंडू अगदी यॉर्क लाईनचा टाकला, त्या ठिकाणी लोअर फुलटॉस बनवून घेतला तो कल्पेशने आणि 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता कल्पेश, परंतु परेशचा कुठल्याही प्रकारचा विचार नव्हता या ठिकाणी. आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर नितेश सर सांगतात अवघ्या धावा बनल्या त्या 2 धावा. सावध संत विचारपूर्वक खेळी सध्या परेश आणि कल्पेश करत आहे. त्यांना माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे. या खेळपट्टीवरती जे गणेशदादा मोडक, नरेशदादा मिनमिने, दुर्वा 11 सावले आणि स्वर्गीय भास्कर 11 संघाने बनवलेली ही खेळपट्टी आहे. ही खेळपट्टी अशा प्रकारे आहे की या खेळपट्टीवरती कितीही धावा चेस होऊ शकतात. अशा प्रकारची समीकरणं आपण गेल्या 3 दिवसामध्ये पाहिले. या दरम्यान थोडीशी एज लागली गेली, स्लीपरमध्ये चेंडू केला या ठिकाणी. 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. एकेरीवरती फारसा भर दिला जातोय तो धामोते संघाकडून. सावध सुरुवात केली जाते. 3 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला आणि अगदी काही क्षण थोडेसे उरलेत, कारण आमच्या जे महत्त्वाचे आयोजक आहेत नरेशदादा मिनमिने या ठिकाणी, त्यांचा वाढदिवस देखील आता या ठिकाणी 12 नंतर होणार आहे. त्यांना देखील ॲडव्हान्समध्ये आपण शुभेच्छा देऊया. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं आहे 38 सर्कलच्या बाहेर केवळ 2च क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, जो मात्र ऑन साईड ऑफ साईड अशा प्रकारे पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ. तदनंतर कट करण्याचा प्रयत्न केला, फटका फारसा चांगला लागला नाही, एज लागली गेली आहे. स्लीपर त्या ठिकाणी अतिशय चाणाक्ष ठेवला आहे तो मात्र आगरी धमाका भडवल संघाच्या संघ कर्णधाराने. कुठल्याही प्रकारचे धाव या चेंडूवरती मिळत नाही. 6 चेंडूंचा खेळ संपला आणि 6 चेंडूच्या खेळानंतर धावा बनल्या त्या अवघ्या 3च्या सरासरीने बिनबाद 3 या धावसंख्येवरती. मान्यवरांची मांदी आली खऱ्या अर्थाने या ठिकाणी. अतिथी देवो भव. अनेक मान्यवर गेल्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत. पहिल्याच दिवसामध्ये या आयोजनाने एवढी प्रसिद्धी मिळवली. टेनिस क्रिकेटमधच्या पटलावरती ही स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात गाजली गेली. दुसऱ्या दिवशीही बक्षिसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 3ऱ्या दिवसामध्ये देखील बक्षिसांची खैरात ही चालूच आहे. आमचे हनुमान दादा मोडक यांनी प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 3333 हनुमान दादा बोडके साहेब क्षमा असावी, त्यांनी प्रत्येक हॅट्रिकसाठी या ठिकाणी 3333 रुपयाचं पारितोषिक मात्र या सामन्यासाठी लावले. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करूया. गोलंदाज निवडलाय तो आगरी धमाका भडवल संघाने अविनाश. तर या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. तर या दरम्यान दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. अविनाश मिनमिने या ठिकाणी येतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलाय. चेंडू सरळ निघून जातोय ऑन साइडला, सीमारेषा पार. हा येतोय पहिला चौकार. काव्या 11 धामोते संघाच्या धावफलकावरती. डीजे फेकी करण्यासाठी अविनाश या ठिकाणी येतोय. फुल टॉस बनवून घेतला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. तर या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती येतोय तो मात्र चौकार. सलगचा दुसरा चौकार. षटकार आहे काय
अंपायरच्या चेक केलं जातं या ठिकाणी. थर्ड अंपायर घेतलाय अंपायरने. रिव्ह्यू कशासाठी आहे सर? बिमरसाठी आणि षटकारासाठी पण. यस ओके. तर एक अंपायर रिव्ह्यू आहे षटकारासाठी आणि एक प्लेयर रिव्ह्यू आहे तो मात्र बिमरसाठी. यस. इट्स नो बॉल आणि चौकार असेल तर बिमरचा चेंडू घोषित केला जातोय. थर्ड अंपायर मध्ये या ठिकाणी चेक केला. दूध का दूध पाणी का पाणी. अजिंक्य पवार, कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह. तर हा चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. दुसरं षटक सुरू झालं. अविनाशचं थोडासा महागडा ठरतोय. अविनाश चुकी करतोय गोलंदाजीमध्ये. दिशा गती यामध्ये थोडासा चुकला जातोय. चेंडू तर दुर्वा 11 सावळे संघ, भास्कर 11 अंजप संघ, आपले जे व्हॉलेंटियर आहेत कृपया बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण लगेचच तैनात करायचे, जेणेकरून बाउंड्री लाईनच्या पार जाणारा चेंडू लगेचच मैदानामध्ये कशा प्रकारे येईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. या ठिकाणी अविनाश मिनमिने ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. नो चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला कल्पेश आणि परेश धुवाधार फलंदाजी करत आहे आपल्या काव्य 11 संघासाठी. पहिला षटकामध्ये त्यांनी विचार केला की कुठेतरी विकेट बचावणं गरजेचं आहे. सावध सुरुवात केली. 6 चेंडूंमध्ये केवळ 3च धावा केला. परंतु जसा अविनाश मिनमिने आला त्याचं स्वागत मात्र चौकाराने केलं आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार. 12 या धावसंख्येवरती संघ ऑन हॅट्रिक यावरती. परंतु चांगल्या प्रकारचा चेंडू टाकला. तुतुमय झाली. अतिशय गडबड झाली होती या ठिकाणी, परंतु त्या फायदा काही उठवू शकला नाही तो मात्र अविनाश. त्याच्या हातातून चेंडू निसटला, अन्यथा परेशला मात्र माघारी परतावं लागलं असतं. तिसरा चेंडू अतिशय उत्तम दर्जाचा ठेवणीतला चेंडू मात्र या ठिकाणी अविनाशने टाकला. कुठलीही धाव या चेंडूवरती मिळत नाही. पुन्हा एकदा सज्ज होतोय अविनाश. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा वळून मारलाय थर्ड मॅन क्षेत्रात. हा चेंडू देखील सरळ निघून जातोय चौकाराच्या दिशेने. दुसरं षटक प्रगतीपथावरती धावसंख्या 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. एक चांगला चेंडू वगळता अविनाश मिनमिने इतकी पाहिजे तशी साजेशी गोलंदाजी त्याच्याकडून आतापर्यंत झालेली नाहीये. प्रत्येक चेंडूवरती त्याचा फटका बसलाय आणि तो चौकाराच्या दिशेने गेलाय. कर्णधार थोडासा चिंतित असेल. आगरी धमाका बडवल क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय आणि या बदलतेचा प्रभाव त्याच्या गोलंदाजीवरती नक्कीच होणार का पाहूया. पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आणि समोरच्या दिशेने फटका लगावलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे ऑफ साईडला. दुसऱ्या धावेचा मानस होता परेशचा, परंतु माघारी धाडवलं ते मात्र कल्पेशने आणि एकेरी धावेने 17 या धावसंख्येवरती संघ.
चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते काव्या 11 धामोते संघाकडून. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी संपलेला आहे. उर्वरित 2 चेंडूंमध्ये किती धावा येणार. आता ऑन स्ट्राईक असेल तो कल्पेश जाधव. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्यांदाच स्ट्राईकवरती आपण पाहतोय कल्पेश, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत फारशा धावा आल्या नाहीयेत, परंतु क्षमता आहे त्याच्याकडे. हा फटका खेळला, हेलिकॉप्टर उडवलाय सरळ स्ट्रेट डाऊन. या ठिकाणी ऑन साईडला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 बाउन्स चेंडू जातोय. तत्पूर्वी घेतली जाते चित्त्याच्या चपळाईने एकेरी धाव. 18 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. एकेरी धाव, चौकाराची भाषा या मैदानामध्ये काव्या 11 संघ धामवतोय. ज्या विचाराने या ठिकाणी दाखल झालाय, विजय महत्वाचा आहे त्यांच्यासाठी आणि दुसऱ्या बाजूने विजय महत्वाचा आहे तो आगरी धमाका भडवल या संघासाठी देखील. कारण या स्पर्धेमध्ये जर आपलं स्थान पुढच्या फेरीमध्ये ठेवायचं असेल तर विजय फार महत्वाचा. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकेरी धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अगदी घाई गडबड केली, त्या ठिकाणी यशस्वी दुहेरी धाव. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक मात्र या ठिकाणी समाप्त होते. 17 धावा या षटकामध्ये खर्च केल्या त्या मात्र अविनाश मिनमिने यांनी. तर यानंतरचा सामना या ठिकाणी आपण पाहू इच्छितो की राणा प्रताप वेणगाव आणि त्यांच्या समवेत असणार चेंज द गेम वंजारपाडा बी. दोन्ही संघांना विनंती आहे, पहिलं सत्र संपल्यानंतर आपला जो कर्णधार असेल तो टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी जॉईन हवा आहे. अन्यथा जो संघ या ठिकाणी उपस्थित राहणार नाही त्यास मात्र नक्कीच पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. हेमंत हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतो. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन समोर असेल तो कल्पेश. क्षेत्ररक्षण आता मात्र फैलावलं गेले. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षक पाहू शकतो. एकदा एका वेगळ्या ॲक्शनमध्ये हेमंत चंचची ॲक्शन कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिली तर एक थोडीशी वेगळी छाप हेमंतने नक्कीच ठेवलेली आहे. कर्जत प्रीमियर लीगमध्ये नेहमीच या गोलंदाजाचे वर्चस्व राहिले, ज्याने कमालीने आपलं नाव या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये कमावलं आहे. तो हेमंत मात्र या मैदानावरती गोलंदाजी करतोय. चांगलं षटक टाकलं होतं पहिलं आणि दुसऱ्या षटकाची देखील अतिशय सुरेख सुरुवात करतोय तो मात्र हेमंत. दुसरीकडे कल्पेश थोडासा सावध खेळतोय या सामन्यामध्ये. दिलस्कोप मारण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे त्याचा फटका आजच्या दिवसामध्ये खरा विचार करायला गेलं तर कल्पेशकडून पाहायला मिळत नाही. थोडासा निराश करतोय, परंतु ज्या क्षमतेने त्याच्याकडे आहे त्या क्षमतेने मात्र कर्णधाराने त्याला पाठवलंय. त्या क्षमतेवरती आतापर्यंत खरा उतरलेला नाहीये, परंतु अजूनही वेळ संपलेली नाहीये. कारण 5 षटकाच्या सामन्यात येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील तुम्ही चांगल्या धावा पटकावून तुम्ही आपल्या संघाच्या धावफलकावरती जास्तीत जास्त धावा ठेवू शकता. 2 चांगले चेंडू टाकलेत आतापर्यंत. हेमंतने 8 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या त्या अवघ्या 3. समोर टाकला, यावेळेस फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स ऑन साईडच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. तत्पूर्वी घेतली जाते ते पुन्हा एकदा सिंगल. 21 धावा धावफलकावरती. आगरी धमाका भडवल आणि त्यांच्या समवेत काव्या 11 धामवते अशी मॅच आपण पाहू इच्छितो या ठिकाणी. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 21 धावा. परेशने मात्र कमाल केली. परेशच्या बॅटमधून धावा तर या दरम्यान एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला कल्पेश आणि परेशकडून, यशस्वी झाला. आणखी एक बाईटच्या स्वरूपात ही धाव येते. तर आदरणीय भावेश मोडक यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी दादा किती 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेले. भावेशजी मोडक साहेब यांनी षटकार हॅट्रिक जर आली तर मात्र तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक लावले. तर आदरणीय योगेश दादा मिनमिने या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना नम्र विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती यायचंय, आपला सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. तदनंतर चांगला फटका केला, एज लागली गेली आहे. चेंडू स्लीपरच्या हातामध्ये गेला होता, त्या ठिकाणी कलेक्ट करण्यामध्ये थोडीशी चुकी झाली आणि मिसफिल्डिंगचा फायदा घेत धामोते संघाने पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या गेल्या आणि 2 धावाच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. अजूनही एक चेंडू या
तिसऱ्या षटकातील शिल्लक आहे. हेमंतचं कौतुक करावं लागेल, कारण हेमंतने ज्या प्रकारे बांधून ठेवलंय परेशला आणि कल्पेशला, नक्कीच त्याच्या संघासाठी लाभदायक असेल. या दरम्यान पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी, आपल्या कोट्यातील जे 2 षटकं होती ना, ती अतिशय दर्जेदार टाकली ती हेमंतने आणि आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22-24 या धावसंख्येवरती संघ बिनबाद जाऊन पोहोचलाय. तो मात्र काव्या 11 मोठे संघ. डीजे तर ड्रिंक्स ब्रेक आपण पाहू इच्छितो. या ठिकाणी सध्या मैदानावरती आहे. हेमंतचा विचार करायला गेला तर त्याने दोन्ही षटकामध्ये 3-3 धावा दिल्यात. त्यामध्ये देखील एक 22ची धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजे ती सोडून 6 धावा खर्च केला त्या मात्र 2 षटकामध्ये. अतिशय दर्जेदार गोलंदाजी राहिली ती मात्र हेमंतची. परंतु अजूनही 2 षटकं आहेत धामोते संघासाठी. या 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा जर आल्या तर एक चांगली टोटल या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण या मैदानावरती बऱ्याचशा 50 ते 60 धावा अगदी सहजरित्या या ठिकाणी बनवल्या जात आहेत. याचा देखील विचार या संघाने करावा आणि तशा प्रकारे टार्गेट सेट करावा, हीच मात्र इच्छा असेल ती काव्या 11 धामोते संघाची. तर एक्सेल संघाची डबल एज सापडलेली आहे मित्र. थँक्यू. तर आमचे परम मित्र सतीशजी पेरणे साहेब यांनी मात्र या ठिकाणी षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक लावले, ते मात्र काव्या 11 धामोते संघासाठी. तर यायचे सतीशजी पेरणे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत दोस्ती चषक 2025 मध्ये. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेला. कपिल हा गोलंदाज मात्र या ठिकाणी येतोय 4थं षटक घेऊन. 5 षटकांचा हा सामना. स्ट्राईक वरती असेल तो पात्र परेश. शॉर्ट पिच चेंडू त्याला वळून मारला. या ठिकाणी फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याही आवाक्याच्या पलीकडे षटकार येतोय, तो मात्र परेशच्या बॅट मधून दमदार. 6 धावा. या 6 धावांनी 30 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. जी फटकेबाजी पहिल्या 2 षटकांमध्ये आवश्यक होती ती कुठेतरी उशिराने येते. परेश अतिशय दर्जेदार कामगिरी करतोय. ज्या विश्वासाने संघ कर्णधाराने त्याला पाठवलं होतं त्या विश्वासाला सार्थ अशी खेळी मात्र मैदानावरती या ठिकाणी करतोय तो परेश. 12 चेंडूंमध्ये तब्बल 23 धावा आतापर्यंत कुठून काढल्या त्या परेशने आणि अजूनही चांगली खेळी त्याच्या बॅटमधून चांगली व्हावी हीच इच्छा असेल ती मात्र काव्या 11 धामोते संघाची. दुसरीकडे कपिल, ज्या प्रकारे कपिलचं स्वागत केलं त्याला कुठेतरी आता ओळखावं लागेल की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण परेश समोर जर चांगले चेंडू टाकले नाही तर तो मात्र आता चांगल्या प्रकारचे फटके खेळेल. पुन्हा एकदा ऑन साईडला पुन्हा खेचून मारलंय. 1 बाउन्स सीमारेषेच्या जवळ. 2 क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी थोडीशी गडबड झाली चेंडू अडवण्यामध्ये. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जातात आणि 2 धावांनी 32 धावा धावफलकावरती. दोन धावांनी 32 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. काव्या 11 धामोते. कपिल हा गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू वळून मारण्याचा सारखा ऑन साईडला बऱ्यापैकी जर वॅगन व्हील जर पाहिला आपण परेशचा तर बऱ्याचशा धावा ऑन साईडला येत आहेत आणि त्या ऑन साईडला धावा कमवण्यामध्ये माहीर असा हा खेळाडू आहे परेश. धावसंख्या जाऊन पोहोचले 33. कल्पेशला देखील आता आपल्या मनगटातील ताकद आपल्या फलंदाजीतील कौशल्य पणाला लावावे लागेल कारण ज्या प्रकारे तो खेळतोय
संघासाठी कुठेतरी थोडंसं दडपण निर्माण होतंय, कारण एकीकडे परेश धावा कमावतोय, दुसरीकडे कल्पेश मात्र संत अतिशय खेळतोय, त्याला देखील धावा करणं गरजेचं असेल, कारण आगरी धमाका भडवल हा संघ एक नावाजलेला संघ आहे, त्याच्यासमोर टार्गेट खूप महत्त्वाचा असेल. फटका खेळलाय, उशिरा का होईना ब्रँडेड स्ट्रोक येतोय कल्पेश जाधवच्या बॅटमधून, ऑन साइडला षटकार. दोन षटकार आले 4 चेंडूंमध्ये, 15 धावा खर्च केल्यात. फुल टाकला फुल्लर लेनचा चेंडू, या ठिकाणी ऑफ साइडला चेंडू गेलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या पुढे त्या ठिकाणी फेकी केली, तत्पूर्वी 2 धावा. अतिशय वेगाने परेश आणि कल्पेश जाधव यांचं रनिंग बिटवीन विकेट खूप चांगल्या प्रकारचं आहे, कारण बऱ्याचदा दोघेही ओपनिंग करत असतात आणि बॅलन्स दोघांमध्ये खूप चांगला आहे, सामंजस्य चांगलं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 41 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू, पुन्हा शॉर्ट पिच टाकला, वळून मारला या ठिकाणी आणि चेंडू पुन्हा एकदा सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा देखील येतोय चौकार. 41 आणि 4 45 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. तर कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. आगरी धमाका भडवल संघ आपल्या कर्णधाराला विनंती असेल, 11.33च्या सरासरीने आपण पाहतोय या खेळपट्टीवरती काव्या 11 धामोते संघ धावा बनवतोय तो मात्र 45. आणि जमेची बाजू हीच असेल की अद्याप आगरी धमाका भडवलच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट मात्र आपल्या संघासाठी कमावलेली नाही आहे, म्हणजे कुठली विकेट अजून काव्या 11 धामोते संघाने गमावलेली नाही आहे. ही चांगली जमेची बाजू धामोते संघाची असेल. परेश आणि त्याच्या साथीला गेलेला कल्पेश चांगल्या प्रकारचे फलंदाजी करून आपल्या संघाला 11.33च्या सरासरीने 45 धावसंख्येवरती ठेवलंय. आता शेवटचं षटक आहे, या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढा टार्गेट तुम्हाला मात्र त्या ठिकाणी सेट करावा लागेल आगरी धमाका भडवल संघासमोर. आणि शेवटचा गोलंदाज 5व्या षटकासाठी येतोय दत्ता, डीडी असं त्याचं नाव आहे. दत्ता येतोय गोलंदाजी मार्कवरती, परंतु त्याच्यासमोर आव्हान असेल ते परेशचं आणि कल्पेशचं, कारण ते सेट झाले दोघेही. चांगल्या प्रकारचा स्कोर त्यांनी निर्माण केलाय, गडी बाद झाला नाही, कुठल्याही प्रकारचा त्यांनी आत्मविश्वास गमावलेला नाहीये, आत्मविश्वास वाढलेला आहे त्यांचा. आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये कुठेतरी चांगल्या प्रकारचे चेंडू जर दत्ताने टाकले तर आगरी धमाका भडवल कमीत कमी धावसंख्येवरती संघाला रोखू शकतो, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी होणार का की फलंदाजीमध्ये बहारदार येणार. परेशचा फटका या ठिकाणी केलाय, ऑन साइडला कव्हरमध्ये चेंडू घरंगळत जातोय, डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय मणेश, चेंडूला पकडणार, फेकी करणार, तत्पूर्वी एक धाव घेतली जाते. 46 धावसंख्येवरती या ठिकाणी संघ जाऊन पोहोचतोय धामोते संघ. शेहेचाळीस धावा. यस हॅलो यानंतर होणारी मॅच राणा प्रताप वेनगाव. रिव्ह्यू घेतलाय का? रिव्ह्यू इथून चेक करा. बीमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे संघाने. राणा प्रताप वेनगाव आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम वंजारपाडा, दोनही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी स्टेजकडे आपण रिपोर्टिंग करायचं आहे. चेंज द गेम वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल राणा प्रताप वेनगाव हा संघ. कर्णधार आपण टॉस साठी उपस्थित राहा. फेअर डिलिव्हरी आहे.
तर शेवटचं षटक सुरू आहे. धावफलकावरती धावा या ठिकाणी 46 धावा अद्याप लागलेल्या आहेत. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत, ते मात्र कल्पेश आणि परेशकडे. यामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा विचार असेल दोघांचाही. ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आणि ही एक्स्ट्राची धाव लागली जाते धामोते संघाच्या खात्यावरती. 47 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. दबाव निर्माण झाला आहे गोलंदाजावरती आणि या दबावाला बली पडणार का, की एखादा चांगला फटका येणार, की चांगला चेंडू टाकणार, यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावगतीवरती दत्ता. शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, एज लागली गेली. आजच्या दिवसामध्ये फारसा काही करू शकला नाही आपल्या संघात. एक षटकारा व्यतिरिक्त कल्पेश जाधव माघारी परततोय. फलंदाज लगेच पाठवायचे. पुढील होणाऱ्या मॅचच्या टॉससाठी जिग्नेश आरोही 11 चेंज द गेम वंजारपाडा संघाचा कर्णधार आपण या आणि राणा प्रताप वेनगाव संघाचे कॅप्टन आपण देखील यावं. या ठिकाणी आपण पाहतो दोस्ती चषकामध्ये अंजप गावचे आदरणीय योगेश मिनमिने दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. योगेश दादा, मी आपणास निमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसन बाबा आपलं सहर्ष स्वागत. जिग्नेश आरोही 11 चेंज द गेम वंजारपाड्याचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित होईल. मनोहरजी घुडे साहेबांनी पॅकरशिप दिलेला जिग्नेश आरोही 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात राणा प्रताप वेनगाव या ठिकाणी दोन्ही कर्णधार येतील आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. तर नक्की टॉस केला जाईल. राणा प्रताप वेणगाव आणि चेंज द गेम वंजारपाडा बी या दोन संघामध्ये या इनिंग नंतर. दरम्यान फलंदाज बाद झालाय. 5व्या षटकामध्ये कुठेतरी धक्का लागला, देण्यात यशस्वी झाला. दत्ता हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या चेंडूवरती देखील फलंदाज बाद होण्याचे चिन्ह निर्माण झाले होते, परंतु झेल सोडली गेली. एक धाव या ठिकाणी मिळते. एक धावसंख्येने 48 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचते. दत्ता या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा नेहमी येत असतात आणि तेच फलंदाज करत असतात. परंतु अशा क्षणी एक नवोदित गोलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आणि या स्पर्धेमध्ये आयोजकांनी नवोदित गोलंदाज आणि नवोदित फलंदाज हे विशेष बक्षीस देखील ठेवलेलं आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकतोय दत्ता. नक्कीच कौतुकास पात्र ठरेल हा गोलंदाज. कुठेतरी आता कर्णधार विचार करत असेल की पहिल्या काही षटकांमध्ये तर याला काढलं असतं, गोलंदाजी मार्कवरती आणलं असतं तर आणखी धावा कमी झाल्या असत्या, असा विचार देखील आता कर्णधार करत असेल. कारण शेवटच्या क्षणी अशा प्रकारची गोलंदाजी करून जो परेश फॉर्ममध्ये होता त्याला कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम या दत्ताने केलंय. हा फटका केलाय. पुन्हा एकदा आपल्याच फॉलोथ्रू मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु थांबला. कव्हरचा क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचला. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. तिसरी देखील घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु तिसरी धाव घेताना या ठिकाणी धावबाद होतोय तो परेश आणि 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो 50 या धावसंख्येवरती. 50 धावा धावफलकावरती. अजून ही एका चेंडूची फेकी शिल्लक आहे. विशेष कौतुक असेल ते मात्र दत्ताचं. कमीत कमी धावा अद्याप त्यांनी दिलेल्या आहेत. अर्धशतक कंप्लीट झालंय ते काव्या 11 धामोते संघाचं. आणि कोणतं टार्गेट सेट होणार या चेंडूवरती निर्णय होणार. शेवटचा चेंडू दत्ताचा. सर थोडं थांबवतं आणि या दरम्यान दोस्ती चषक 2025 मध्ये शुभ आगमन होत आहे. पाथरज जिल्हा परिषद विभाग आणि या विभागाचे लाडके भाऊ अर्थात आदरणीय भास्कर भाऊ दिसले यांचं आगमन या ठिकाणी दोस्ती चषक 2025 मध्ये आणि त्यांच्या समवेत आदरणीय जनार्दनजी खंडागळे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत असताना गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमिने आयोजित या भव्य दिव्य डे नाईट क्रीडा स्पर्धेमध्ये आपण भास्कर भाऊ दिसले यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. दादा आले खरं तर आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आली, कारण आपला माणूस आपल्या माणसांमध्ये आल्यानंतर जो आनंद असतो तो आनंद आपण सर्व यांच्या इथे पाहत असणार. डीजे होऊ द्या, गाणं होऊ द्या. भरले मैदानावर चर्चा झाली अशी जगभर.
दोस्ती चषक गाजतोय सावळे गावानं आज हो एक नंबर. दोस्ती चषक गाजतोय सावळे गावानं आज हो एक नंबर. थँक्यू. दोस्ती चषकाची रात्र आणि भाऊ आले म्हणजे भाऊंना आता आम्ही तेवढा वेळ बसून देणार नाही. भाऊ नाही माहिती आहे तर जनार्दनजी खंडगळे साहेबांच्या शुभ असं आपण नाणेफेक करू. खंडगळे साहेब आपण यावं. राणा प्रताप वेनगाव आणि जिग्नेश RO11 चेंज द गेम वंजारपाडा बी. टॉस इथून केला जातो. जनार्दनजी खंडागळे साहेबांचे शुभ असे कॉल होता हेड आणि टॉस जिंकला तो वंजारपाडा टीमने. साहेब आपण स्टेजवरती असं नसतं व्हावं. टॉस आपण पुन्हा एकदा करतो. थोडं मिसकन्फ्युजन झालं आणि आता टॉस जिंकलाय आणि वेणगाव संघाचा डिसिजन असेल फिल्डिंग करण्याचा निर्णय कर्णधाराने स्वीकारलाय. टॉस जिंकलाय महाराणा प्रताप वेणगाव टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय इथून स्वीकारलाय. चला इनिंगला सुरुवात होईल. चेंडू तुमच्यापर्यंत येतील आणि या दरम्यान मी या स्पर्धेच्या प्रमुख आयोजक गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमिने यांना विनंती करेल की आपण दोस्ती चषक 2025 या क्रीडा स्पर्धेमध्ये भव्य डे नाईट क्रीडा स्पर्धेमध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा पात्र जिल्हा परिषद विभागातील एक दमदार नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडके भाऊ भास्कर भाऊ दिसले यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. मी भास्कर भाऊ दिसले यांना विनंती करेल की भाऊ आपण या ठिकाणी यावं. अतिशय आदरपूर्वक सन्मान नरेशदादा मिनमिने आणि गणेशदादा मोडक यांच्या वतीने दोस्ती चषक 2025 मध्ये भव्य दिव्य सत्कार. धन्यवाद अजय सर. प्रथम सत्र बॅटिंग करत असताना दामोदी टीमने 56 धावा ठोकून काढल्या. तदनंतर 2 धावा पॅनलच्या ॲड केल्या जातील. तदनंतर 58 धावा ठोकून काढल्या. 59 धावसंख्येची गरज इथून. थँक्यू किरण थँक्यू. तुम्ही भास्कर भाऊंना विनंती करेल की भाऊ आपण या ठिकाणी यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्पर्धेचे आयोजक स्वतः गणेशदादा मोडक अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. नरेशदादा मिनमिने अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते की भाऊ कधी येतील आणि तिसऱ्या रजनीमध्ये भास्कर भाऊ दिसले यांचं आगमन आणि भास्कर भाऊंचा सन्मान अतिशय आदरपूर्वक. आणि खरं तर भाऊंचे बॅनर देखील आपण मैदानावरती जे बॅनर पाहतोय बाउंड्री लाईनवरती आणि भाऊंचा एक बॅनर समोर आहे जिथे भरपूर सारे षटकार येत आहेत. म्हणजे भाऊंच्या बॅनरला धक्का देण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला पण तो धक्का काय अजून लागला नाही. तर भास्कर भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आदरणीय जनार्दनजी खंडागळे साहेबांचं खरं तर कशेले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच देखील राहिलेत. तर जनार्दनजी खंडागळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मनपूर्वक स्वागत. गणेशदादा मोडक यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतोय. दोस्ती चषकामध्ये ऑनगोईंग मॅच देखील सुरू होईल. जनार्दनजी खंडागळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मनपूर्वक स्वागत. आणि नेहमी या क्रीडा स्पर्धेना ज्यांचे सहकार्य लाभतं ते भास्कर भाऊ दिसले त्याचबरोबर जनार्दनजी खंडागळे साहेब आणि साहेबांचे बॅनर देखील आपण दोस्ती चषकामध्ये या ठिकाणी बघतोय. खूप मोठं योगदान या क्रीडा स्पर्धेला भास्कर भाऊंचं राहिलेलं आहे. मॅच इथून सुरू झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर अंजपगावचे यूट्यूबर फेमस यूट्यूबर रोहिदास जोगळे यांचा देखील सन्मान. रोहिदास दादा आपण यावं आपला देखील सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. खरं तर रोहिदास जोगळे दादांचे यूट्यूबवरती जर आपण लॉग पाहिले ना तर अतिशय योग्य माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. गणेश दादा आपण रोहिदास जोगळे यांचाही सन्मान करावा. पहिल्या दिवशी खरं तर दादांच्या शुभेच्छा आल्या होत्या ऑनलाईन आणि आता थेट ऑफलाईन देखील रोहिदास जोगळे यांचं आगमन या ठिकाणी झालं. कदाचित एखादा लॉग त्यांनी बनवला देखील असं असेल. कदाचित मला त्या लॉगमध्ये ते घेतील असं मला वाटतंय. रोहिदास दादा आपलं स्वागत. ऑनगोईंग मॅच किरण दुले कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. किरण पहिल्याच बॉलवरती एक धाव इथून आली गेली. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. ते 59 धावसंख्येचा पाठलक्ष्य करायचा आहे. तो आगरी धमाका बडवल टीमला लेफ्ट धाव करण्याचा फलंदाज लॉंगॉनच्या दिशेने फटका चेंडू चालला. एक टप्पा गेर चेंडू सीमा पार चौकार. पहिल्याच बॉलवरती एक धाव इथून आली. तदनंतर बॅट्समनच्या बॅटमधून चौकारला डीजे. किरण थोडं थांबवतो. मी म्हटलं ना 3 रात्रीमध्ये भास्कर भाऊ दिसल्यांच्या बॅनरला धक्का लावण्याचा प्रयत्न बऱ्याच बॅटरने केला
पण लागू शकला नाही. जर कोणत्याही बॅटरने समोर जो बॅनर आहे भास्कर भाऊ दिसले तर त्यावरती जर चेंडू फुलटॉस लागला किंवा चौकाराचा जरी चेंडू लागला तरी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. एकदा टाळ होऊन जाऊ द्या भास्कर भाऊ दिसले यांच्यासाठी. खतरनाक पारितोषिक. आणि आता भाऊंच्या पारितोषिकाला नरेशदादा मिनमिनांची देखील साथ. भाऊंच्या बॅनरला जर चेंडू लागला तर चौकार षटकारासाठी नरेशदादा मिनमिनांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. आता खरं तर तो धक्का लागेल का आणि ते 6,000 कोणता खेळाडू कमावेल याकडे आपलं लक्ष. ओव्हर टू किरण. 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावाचा फलकोती जाऊन पोहोचलेत. पुन्हा एकदा मात्र फटका लॉंगॉनच्या दिशेने सत्रक्षण जेस करत होता. मिसफील्ड पाहायला मिळाली गेली. चेंडू सीमा पार. इथून आलाय चौकार. खराब सत्रक्षण कल्पेच्या माध्यमातून पाहायला मिळालं गेलं. खराब सत्रक्षण पाहायला मिळालं गेलं. चेंडूला सीमा पार धाडण्यात आलं. 4 धावा इथून पूर्ण केले गेल्या. खराब सत्रक्षण पाहायला मिळालं गेलं कल्पेच्या माध्यमातून. इथून मात्र रिव्ह्यू इथून घेतला जातोय. षटकार इथून चौकार आला. बॉल फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू इथून घेण्यात आलेला आहे. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू इथून घेण्यात आलेला आहे. ऑलराऊंडर आहेत त्या ठिकाणी. चौकार इथून 4 धावा इथून पूर्ण केले जातील. 4 धाव्याने धावफलक वाढत असताना 10 धावाचा फलकावरी जाऊन पोहोचलेत. 4थ्या बॉलवरती चौकार आला. चौकाराच्या साहाय्याने 10 धावाचा फलकावरी जाऊन पोहोचलेत. आदरणीय शेलूगावचे अविनाश जाधव तरी इथे उपस्थित झालेत. आपण देखील येऊन स्टेजवरती स्थानपन्न वा आपलं देखील सहर्ष स्वागत. एक 10 धावाचा फलकावरी जाऊन पोहोचलेत. 11 धावा 5 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. खरं तर 59चं टार्गेट आहे पण सर्वांचं लक्ष वेधून घेणारं व्यक्तिमत्व आता व्यासपीठावरती आहे. खरं तर तुम्ही इथले सर्व 11च्या 11 टॉवर जरी तुम्ही ऑफ केले ना तरी भास्कर भाऊ दिसले यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला खुलूनच दिसेल. खरं तर हँडसम डॅशिंग दमदार नेतृत्व पात्र जिल्हा परिषद विभागाचं नव्हे तर कर्जत तालुक्याचं. आणि खरं तर मॅच सुरू आहे. खरं तर इनिंग ब्रेकच्या आधी जेव्हा ड्रिंक्स ब्रेक्स होईल तेव्हा आपण जरूर या स्पर्धेचं आयोजन कसं आहे त्या संदर्भात आपण भाऊंकडे नक्की जाऊ. आणि नेहमीच या विभागाचं देखील भास्कर भाऊ दिसले याच्यावरती भरपूर सारं प्रेम राहिलंय. आदरणीय अविनाश दादा तरे शेलूगावचे सुप्रसिद्ध कॉमेंटेटर देखील उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील येऊन स्टेजवरती स्थानपन्न व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत आयोजकांच्या माध्यमातून केलं जातोय. एक षटकाचा इथून खेळ समाप्त झाला. 1 षटकाच्या अंतिम 11 धावाचा फलकावरती जाऊन पोहोचलाय. आगरी धमाका बडवल टीमच्या 59 धावसंख्येचा पाठलक्ष इथून करायचा आहे. थँक्यू सो मच कल्पेश. दुर्वा 11 सावळे स्वर्गीय भास्कर 11 अंजप आयोजित दोस्ती चषक 2025 मध्ये मी अविनाश शंकरदरे सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा 3रा सामना असेल. एका बाजूला आगरी धमाका बडबड तर दुसऱ्या बाजूला धामोते काव्या 11 धामोते. 56 धावांचं लक्ष आहे. 56 + 2 अशा 58 धावांचं लक्ष. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. उर्वरित 24 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती गोलंदाजी मार्कवर कल्पेश. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील परंतु पंच आपल्या जागेवर तटस्थ. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव असेल. नक्कीच आयोजकांकडून सूचना आहे की फक्त बीमरसाठी रिव्ह्यू असेल. लेग बिफोर साठी रिव्ह्यू नसणार आहे. दोन्ही संघांना सूचना असेल. इथे पहिला चेंडू चांगला हाताळलाय. सर थोडं थांबवतोय. कराळेवाडीचे आदरणीय रुपेश तुपे दादांचं आगमन या ठिकाणी झालं तर मी रुपेश तुपे दादांना आमंत्रित करेल की दादा आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं दोस्ती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत.
येस, थँक्यू. पहिलं षटक हाताळलं परेशने, 11 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर आता कल्पेश. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसरा चेंडू, जबरदस्त फटका, बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. स्वप्नीलच्या बॅट पडून आला तडाखा, बॉल सीमापार षटकार. तीन धावांचं लक्ष असताना चांगली सुरुवात केली इथे. दुसऱ्या चेंडूवर कल्पेशच्या षटकाराला कमबॅक करावं लागेल. कल्पेशला चांगले चेंडू हाताळावे लागतील. इथे आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, 2-2 खेळाडू, परंतु त्याच्यामधून बॉल 1 बाउन्स सीमा पार ओव्हर द रोप. या मिळत आहेत 4 धावा. स्वप्नीलने मात्र चांगली फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. या अगोदरच्या चेंडूवर षटकार होता आणि त्याच्यानंतर आलेला चौकार. अजिंक्य पवार त्यांची संपूर्ण टीम केटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह भरवली गेली आहे. अगदी देखणं आयोजन. ज्यावेळी आम्ही क्रीडांगणामध्ये प्रवेश केला अगदी त्याच वेळी संपूर्णपणे उजाळून गेली आहे क्रिकेटचं एक क्रीडांगण. प्रचंड मेहनत घेतली आणि फ्लड लाईट आपण पाहू शकता आणि चांगली क्वालिटी, क्लिअरिटी आणि हे भव्य दिव्य आकर्षक करंडक. दोन संघांनी ऑलरेडी या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरले. आजच्या दिवसातून कोणता संघ? बिग फाईट सुरू आहे. एका बाजूला आगरी धमाका बडबड, तर दुसऱ्या बाजूला काव्या 11 थांबवते. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली केली आहे चुकी. फंबलिंग पाहायला मिळाली. अगदी अंतिम क्षणाला, लास्ट मोमेंटला चेंडूची अडवणूक केली. तोपर्यंत मिळत आहेत त्या 2 धावा. आगरी धमाका भडबड हा संघ 59 धावांचं लक्ष. दोन्हीही बलाढ्य संघ नेरळ विभागातून बिलॉंग करतायत आणि आज या क्रीडांगणीवर सावळेच्या नगरीमध्ये एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कल्पेश सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे. इथे कमबॅक केलंय. षटकार चौकारानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय कल्पेशने. या चेंडूंची नितांत गरज आहे, कारण विचार केला तर सामना अगदी दोन्ही संघांच्या बाजूने. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा होत्या. त्यानंतर मात्र हे षटक थोडंसं महागड आहे, परंतु षटक अजूनही सुरू आहे, संपलेलं नाहीये. पुढचा बॉल. इथे आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक क्षेत्ररक्षक पोहोचला नाही चेंडूपर्यंत. तोपर्यंत मिळते 1 धाव. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 25च्या घरात. पंचांचा देखील षटक संपल्याचा इशारा. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 18 आणि धावा करायच्या त्या 34. 18 बॉल 34 धावांची गरज. तोपर्यंत आपण संधी देऊया आपल्या लाडक्या डीजे मास्टरला. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरती
ही अतिरिक्त धाव धावफलकावर ऍड होईल आणि धावसंख्या पुढे जाते 26च्या घरात. 17 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना काय हवं असतं, एक चांगली चुरशीची मॅच हवी असते आणि तशीच मॅच पाहायला मिळेल का? इथे देखणा फटका मिड विकेटच्या डोक्यावरतून ठोकलाय फलंदाज स्वप्नीलने. त्याच्या बॅट मधून आलेला हा तिसरा षटकार. भरले मैदानावर इथे फटका केसलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग विकेट्स. नेल टू नेल फाईट सुरू आहे. नक्कीच राजेश सर, जसा सामना हवाय प्रेक्षकांना अगदी तसाच सामना सुरू आहे. यस, नक्कीच संपूर्ण 3 दिवसामध्ये 3 रात्रीमध्ये अगदी कट टू कट फाईट्स पाहायला मिळाल्या त्या क्रीडांगणावर. पुढचा बॉल डॉट बॉल. नक्कीच आम्हाला राजेंद्र भोईर सर सांगतायत की मुख्य पंच आहेत ते आणि ते आम्हाला माहिती देतात की खेळपट्टी संपूर्ण कर्जतमध्ये या हंगामामध्ये कोणीही बनवली नव्हती. तितकी प्रचंड मेहनत घेतली आहे या आयोजकांनी. त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. आणि इथे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सेफेस्ट फटका. बॉल सीमा पार. 6 धावांसाठी टोकला षटकार. यस डीजे थोडं थांबा. खरं तर हा फटका ज्या दिशेने गेला होता ना, भास्कर भाऊंच्या बॅनरला जर टच झाला असता तर 5,000चा कॅश प्राइज होतं भास्कर भाऊंकडून आणि नरेशदादा मिनमिन यांच्याकडून देखील 1,000 रुपये. अगदी थोडा बाजूने गेला. म्हणजे मी म्हणतो ना की 3 रात्रीमध्ये कोणी धक्का लावला नाही. प्रयत्न जरूर होता पण 6,000चा तो प्रयत्न ठरला असता. भाऊनी खरं तर त्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष केंद्रित केलं पण षटकार मात्र सीमा पार गेला. यस, नक्कीच 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. इथे भास्कर दादा दिसले यांच्या माध्यमातून भव्य पारितोषिक आहे. जर त्यांच्या बॅनरला चेंडू धडकला तर रोख 5,000 रुपयांचं पारितोषिक. थोडक्यात मिस झालाय. पुन्हा प्रयत्न करतील आगरी धमाका भडवळ संघाचे खेळाडू फलंदाज, कारण त्यांनी आक्रमण सुरू केले मैदानाच्या आतमध्ये. भलं मोठं लक्ष होतं 59 धावांचं, ते आता मात्र अगदी सोपं वाटायला लागलंय. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. ज्या वेळी फलंदाज मोठमोठे फटके खेचतात त्याच्यानंतर लगेचच गोलंदाज कमबॅक करतायत. म्हणजे बिग फाईट पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. या दरम्यान वंजारपाडा गावचे सन्माननीय अनिलजी माली यांचं आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. 4थं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर धामोते संघाकडून पुन्हा एकदा परेश सज्ज होतोय. ज्या परेशने पहिलं षटक हाताळलं होतं, 11 धावा खर्च केल्या होत्या, तोच परेश पुन्हा एकदा त्याच्यावर पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला तो पात्र ठरेल का? पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता. जबरदस्त बॉलिंग. 12 चेंडू 18 धावांची गरज असताना इथे पहिला चेंडू आलाय डॉट. आता समीकरण असेल 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. यस यस अविनाश सर, आता आणखीन एक पारितोषिक येत आहे. सावळे हेदवली विभागाचं दमदार नेतृत्व म्हणजे आदरणीय या ठिकाणी भास्कर शेठ दळवी आणि त्यांच्याकडून भडवलच्या प्रत्येक षटकारासाठी आता 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. पुढचा बॉल इथे डिफेन्सिव्ह पवित्रा उचललाय.
कलात्मक फटका पाहायला मिळालाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक प्रयत्न सुरू आहेत. इथे मात्र कव्हरिंग चांगली पाहायला मिळाली, परंतु 3 धावा चित्याच्या चपळाईने हरणाच्या वेगाने इथे 3 धावा कंप्लीट केल्यात. धावांची गरज आहे. पहिला चेंडू डॉट आला होता. 11 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना इथे सेफ फटका खेळला. कला दाखवली फलंदाजाने आणि या चेंडूवर येतात त्या 3 धावा. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 10 आणि धावा करायच्या त्या 15. वॉट मॅच, जबरदस्त सामना सुरू आहे. चित्त थरारक दोन्ही संघाचे पाठीराखे अगदी हात जोडून बसलेत की आमचा संघ जिंकू दे, परंतु कोणता संघ जिंकणार? आगरी धमाका बडवळ की काव्या 11 धामवते. 10 बॉल 15ची गरज. गोलंदाज परेश पुन्हा एकदा सज्ज. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा, कोणतीही चूक होत नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे झेल पकडलाय आणि मोठा हादरा बसला. इथे धावा चेस करत असताना आगरी धमाका भडवळ या संघाला. यस, डीजे थोडं थांबवतोय. खरं तर आजची रात्र ही खास आहे, कारण या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ते मात्र आदरणीय नरेशदादा मिनमिने यांचं अगदी काही क्षणात वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जाईल. फक्त 15 मिनिटे आणि त्यानंतर आपल्या लाडक्या नरेशदादांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन, फटाक्यांची आतिषबाजी, धूमधडाक्यात नरेशदादांचं सेलिब्रेशन इथे केलं जाईल वाढदिवसाचं. मान्यवरांच्या उपस्थितीत खरं तर सर आणि बॅनर नरेशदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मित्र परिवाराकडून मात्र बॅनर इथून मात्र झलकण्यात आलाय. गणेश मोडक दादा, बेंडू मिनमिने दादा, त्याचबरोबर रोहिदास मिनमिने दादा आणि रुपेश मिनमिने या सर्व मित्र परिवारांनी शुभेच्छा दिल्याचा बॅनर इथून मात्र झलकवण्यात आलाय. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे, जिथं मात्र सामना हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे. नक्कीच जोरदार तयारी सुरू आहे. वाढदिवस खऱ्या अर्थाने आयोजकांचा, परंतु ते मॅच महत्वाची सुरू आहे. 9 चेंडू 15 धावांची गरज. कपिल जोमटे, व्हॉट अ शॉट. हेलिकॉप्टर बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. इथे सामना जवळजवळ क्लिअर करत असताना ठोकलाय षटकार. आणखीन एक निर्णायक चेंडू असणार आहे, कारण 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. हा चेंडू जर कदाचित डॉट आला राजेंद्र सर, तर मात्र मॅच मध्ये खूप मजा येणार आहे आणि ती मजा प्रेक्षकांना हवी आहे. संघ कोणताही जिंकू दे, प्रेक्षकांना काय हवं असतं तर चुरशीची चांगली मॅच हवी असते. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्षामधून. अगदी वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्यात. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. यस, थँक्यू अविनाश सर. या ठिकाणी अरुणजी बोडके साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावा आणि वाढदिवसाची जय्यत तयारी सध्या नरेशदादा मिनमिने यांच्या वाढदिवसा आणि सर्व मित्र परिवार या ठिकाणी आता उपस्थित होताना दिसतो. अरुणजी बोडके यांनाही विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊ आणि मॅच मात्र हाय व्होल्टेज आहे, जिथे आगरी धमाका बडवल आणि काव्या 11 धामवते. कोणताही संघ या क्षणी विजय संपादन करू शकतो असा सामना आहे. खरं तर लक्ष मोठं होतं, पण आगरी धमाका बडवल संघाने हिमतीने बॅटिंग केली आणि आता विजयाच्या अगदी समीप आहे. पण काव्या 11 धामवते देखील तेवढेच प्रयत्न करतोय हा सामना जिंकण्यासाठी.
या पुढचा सामना असेल वेणगाव आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा. दोन्ही संघांनी आपापल्या निर्णयावर अंमलबजावणी करायची आहे, कारण आयोजन कडक, कारवाई बेधडक. शेलू संघाला पेनल्टी ऑलरेडी मिळाली होती 2 धावांची. भडवळला देखील पेनल्टी मिळाली आहे. त्यामुळे सर्व संघांना सूचना असेल की आपण अगदी तयारच राहायचं आहे. चला पंच, आपण सामना सुरू करा. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मान्यवरांनी अगदी गजबजून गेले. व्यासपीठ, भव्य दिव्य व्यासपीठ आहे खरं तर. खऱ्या अर्थाने भरपूर सारी पारितोषिकं, ह्या भव्य दिव्य चमचमत्या ट्रॉफीज, आय थिंक मॅन ऑफ दी सीरीजच्या स्वरूपात आकर्षक सायकल आहे आणि कूलर दिसत आहेत फलंदाज गोलंदाजांसाठी. भरपूर सारी पारितोषिकं आणि KTC ज्यांच्याबद्दल मी सातत्याने बोलत असतो, अजिंक्य पवारने जी इम्प्रूव्हमेंट केली आहे, कारण अगदी मी ह्या वर्षी बघतो तर चांगली क्वालिटी मिळते. प्रेक्षकांना देखील बघायला मजा येते लाईव्ह वरती. 6 बॉल 7ची गरज. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. स्वप्नील इज ऑन फायर नाऊ. त्याच्या बॅट मधून आलेला हा आतापर्यंतचा 4था षटकार आहे. आय थिंक 3रा षटकार आहे. आणि नरेशदादा मिनमिने यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत असताना नरेशदादांना भास्कर भाऊ दिसले या ठिकाणी. ऑन स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल. कॅमेरामॅन इथून कॅमेरा टर्न करतायत. नरेशदादा मिनमिने आपला लाडका सहकारी, आणि नरेशदादाला इथून शुभेच्छा देत असताना भास्कर भाऊ दिसले. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे युवा नेतृत्व अंजप गावाचं आणि नरेशदादा या ठिकाणी खरं तर भास्करदादा या ठिकाणी शुभेच्छा देत असताना मनपूर्वक धन्यवाद. भास्कर भाऊ दिसले, जनार्दनजी खंडागळे साहेब स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. नरेशदादा मिनमिने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना ठिकाणी खरं तर भास्कर भाऊ आणि जनार्दनजी खंडागळे साहेबांना जांभूळवाडी आणि षटकार लागेल का बॅनरवर बघायचं. एका धावेसाठी निघालेत आणि आखरी धमाका बडवल संघाने या ठिकाणी विजय इथून संपादन केलाय. तर मी भाऊंना विनंती केला, भाऊ मॅन ऑफ द मॅच आपल्या शुभ असते या ठिकाणी आम्ही देत आहोत. मी भास्कर भाऊ एक मिनिटाचा अवधी जाईल. यस, ठीक आहे, धन्यवाद दादा. स्वप्नील ठरलाय या सामन्याचा विजयाचा हिरो. तर स्वप्नीलला मी प्लेअर ऑफ द मॅच घेण्यासाठी या ठिकाणी इन्व्हाइट करेल. 14 चेंडू आणि 34 धावांची इथून खेळी साकारणारा स्वप्नील ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर स्वप्नील या ठिकाणी आपण यावं प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्ही देत आहोत. खरं तर जबरदस्त इनिंग साकारणारा 14 बॉल 34 धावा स्वप्नील ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. अविनाश सरे सरांचं मनपूर्वक धन्यवाद. खरं तर सर या मॅचसाठी कॉम्बॉक्समध्ये जॉईन झाले. खरं तर ॲज अ पॅकर म्हणून, ॲज अ सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर म्हणून सरांचं काम इथे इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल बरेचसे काम. आणि मी सर नरेशदादांचा वाढदिवस आहे, तर आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी करणार होतं, आपणही थांबावं. तर स्वप्नीलला इथून मॅन ऑफ द मॅच आपण प्रदान करतो. मी आदरणीय भरत शेठ यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी आणि स्वप्नीलला इथून आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी इथून देत आहोत. आदरणीय भास्कर शेठ दलवी यांना विनंती करतो की आपण स्वप्नीलला आधी प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी या ठिकाणी द्यावी. खतरनाक बॅटिंग साकारली ती मात्र स्वप्नीलने. 14 बॉल 34 धावांची
मॅच विनिंग खेळ आणि भास्कर शेठ दळवी या विभागाचं दमदार नेतृत्व. या ठिकाणी दादा आपण प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी स्वप्नीलला द्यावी आणि कॅश प्राइज सुद्धा आपण देणार आहोत. कपिल झोमटे आपणही यावा आणि स्वप्नीलला देखील 1000 रुपये या ठिकाणी देत आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर होता. भास्कर शेठ दळवी, स्वप्नील थांबा, आपल्याला 1000चा कॅश प्राइज साहेब स्वप्नीलला आपण द्यावा आणि कपिल झोमटेने देखील षटकार खेचला. कपिल आपणही यावं. 1000चा कॅश प्राइज या दोन खेळाडूंना भास्कर शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते. सावले हेदवली विभागामध्ये सामाजिक कार्य करत असा राजकीय क्षेत्रामध्ये मोठं नाव भास्कर शेठ दळवी आणि त्यांच्या शुभ हस्ते कपिल आपणही यावं. 2 षटकार आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज भास्कर शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देत आहोत. अभिनंदन टीम आगरी धमाका भडवल. अभिनंदन कपिल आणि अभिनंदन स्वप्नील. भास्कर शेठ दळवी धन्यवाद दादा. आता आपण सेलिब्रेशन या ठिकाणी करणार आहोत. मॅच इथून खरं तर सुरू होईल आणि महत्त्वाचे अनाउन्समेंट सुद्धा मी काही मिनिटात करणार आहे. खरं तर मी भास्कर शेठ दळवी यांचं जे प्रेम पाहिलं ना बडवलवरती, खरं तर बडवलचे आदरणीय जावई आहेत भास्कर शेठ दळवी. खरं तर सासरवाडीच्या संघाला मोठा पाठिंबा त्यात. डीजे